नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार। बातम्या हे बांद्रा येथून लोक चळवळ, मुंबई गिरणी कामगार व वारस, मुंबईतील मराठी माणसांच्या गिरणी कामगारांच्या अस्तित्वासाठी आमरण उपोषण बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेला आहे। संयुक्त मराठी मुंबई चळवळ अशा स्वरूपाचं हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं असून मुंबई गिरणी कामगार व वारस, मुंबईतील मराठी माणसाच्या आणि गिरणी कामगारांच्या अस्तित्वासाठी जिल्हाधिकारी कार्यालय बांद्रा येथे हे आमरण उपोषण सुरू असून गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी ज्या प्रश्नावर उपोषण करते बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। हे सर्व आंदोलक, हे सर्व उपोषण करते निर्णायकपणे आमरण उपोषणाला बसले असून जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आता आमरण उपोषण सोडणार नाही, अशा तऱ्हेची भूमिका या उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। हे उपोषणकर्ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। उपनगर जिल्हाधिकारी मुंबई इथे धरणे आंदोलन व आमरण उपोषण जवळपास आज 12वा दिवस आहे। आम्ही 7 दिवस धरणे आंदोलन केलं व 12वा दिवस आज 6वा दिवस उपोषण आहे। आमचे कामगार नेते हेमंत गोसावी साहेब व रमाकांत बने हे तब्बल 6 दिवस इथे उपोषण करत आहेत। आमचा विषय असा आहे की मुंबई गिरणी कामगार जे गिरणी बंद झाल्यानंतर कोर्टाने त्यांचे नुकसान म्हणून प्रत्येकाला घरं द्यायचं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन अजून हे सरकार पूर्ण करत नाही। जवळपास 1.5 लाख आमचे कामगार आहेत। एक जवळपास 15,000 लोकांना घरं या 8-10 वर्षात मिळालेले आहेत, परंतु अजून पुढील घरांचं काही ठिकाणं नाही आहे। आता हे सरकार जेव्हा कोर्टाने सांगितलं ह्या त्यांच्या जमिनीची वरतीच गिरणी कामगार असेल, गिरणी असेल गिरणीवरतीच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, परंतु आता हे सरकार म्हणतंय की तुम्हाला बाहेर मुंबईच्या बाहेर घर दिले जाते। तर त्याच्या विरोधात आम्ही इथे मुख्य विषय तोच आहे। अजून विषय आहे, मुख्य विषय आहे की आम्ही जर कोर्टाने आदेश दिले आणि आम्ही इथे आमच्या वाडवडिलांनी इथे घाम गाळला तर आम्ही मुंबई बाहेर काय जायचं? मुंबई आमची आहे, मराठी माणसांची मुंबई आहे आणि हे मराठी माणसांना त्या मुंबईच्या हद्दपार जायला बोलत आहेत। त्याच्या विरोधात आपण इथे आंदोलन संयुक्त मराठी मुंबई चळवळ च्या वतीने इथे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आम्ही यापुढे इथे हटणार नाही। 12 दिवस आहे। आता आमचे जे नेते आहेत ते नेते एकदम जवळ त्यांची परिस्थिती जास्त खालवली आहे। ते आजपासून कुठं आम्ही पाणीसुद्धा घेण्यात आहे। एवढं असं सुद्धा शासनाने याचं दखल घ्यायला तयार नाही। आम्ही सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सर्व त्यांना कळवलेले आहे। अजून कोणी डॉक्टरही इथे येत नाही। पोलिसांना कळवलं तरीही डॉक्टर अजून तिथे आलेले नाही आहेत। तर आम्ही आता निर्वाणीचा इशारा देत आहोत। जर आमच्या उपोषणकर्त्यांना, आमच्या नेत्यांना काही झालं तर याचे पडसाद उमटतील, ते सरकारला भारी पडतील। मुंबई आम्ही अजून संयम बाळगून आहोत। पुढे काही होईल आमच्या सांगू शकत नाही। विनंती आहे सरकारला आमचं हे निर्देश द्यावेत, इथे येऊन पाहावं आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।